नमस्कार. के-फाय न्यूजमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. आपण लातूर महानगरपालिका निवडणूक 2025-26 या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 12 येथील भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून असलेले प्रियंका विश्वजित गायकवाड ह्यांच्याशी आपण थोडक्यात जाणून घेऊ की त्यांच्या प्रभागामध्ये कसा प्रतिसाद त्यांना लाभलेला आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. ताई नमस्कार. नमस्कार, मी प्रियंका विश्वजित गायकवाड. अच्छा, आपल्याला प्रभागामधून जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसं भेटत ते थोडक्यात तुम्ही सांगा. जनतेचा खूप चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद आहे. लोक खूप आपुलकीनं एका लेकीसारखं माझं स्वागत करतायत, माझं औक्षण करतायत आणि विचारतायत की हां, तुम्ही उभारलात का? एवढे लहान दिसताय, एवढे यंग म्हणजे युवा नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीमधलं, त्या दृष्टीने माझ्याकडे पाहतात आणि खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. ताई, आपलं जे लातूर आहे ते लातूर पॅटर्न म्हणून शिक्षणाच्या बाबतीत जाणलं जात आहे आणि इथं जे विद्यार्थी जसं की महाराष्ट्रभरातून किंवा आपल्या इतर राज्यातून इथं येऊन शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि त्यांच्या आरोग्याबाबत तुम्ही काय बोलाल त्याच्यावर? लातूर पॅटर्न आपला लातूरमध्ये खूप प्रभावीपणे कार्यरत आहे आणि बाहेर राज्यातून इथे शिकायला येतात आणि आणि हे खूप चांगली आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या स्वच्छते, आरोग्य ह्याच्यासाठी आम्ही नवीन-नवीन उपलब्धी करून देऊ, सुखसुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यासाठी प्रभागामध्ये CCTV लावणं वगैरे आणि त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहावं याच्यासाठी प्रयत्न करू. ताई, आपलं जे प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 12 यामध्ये नेमक्या कोणत्या समस्या तुम्हाला जसं प्रचारात तुम्ही जात आहेत तर त्यांच्या नेमक्या कोणत्या समस्या तो आपल्याला त्यांनी सांगत आहेत ते थोडक्यात सांगा. लोक खूप आपुलकीने आपल्या अपेक्षा मांडत आहेत. आम्ही प्रभागामधून डोर टू डोर फिरतोय लोकांना आणि कामं झालेली आहेत आणि काही कामं अपूर्ण आहेत आणि ते निवडून येताच आम्ही पूर्ण करणार आहोत. ज्या ठिकाणी रस्ते बांधून घ्यायचे आहेत ते आम्ही बांधून घेणार आहोत आणि मेन स्वच्छता आणि कचऱ्याचा प्रश्न आहे आणि प्रत्येक गल्लीमध्ये ही घंटागाडी गेलीच पाहिजे आणि नागरिक त्या घंटागाडीमध्येच कचरा टाकतील याकडे माझं लक्ष राहणार आहे. कारण तिथे मग कचरा ह्याच्यामध्ये नालीमध्ये टाकतात आणि ते साचून मग दुर्गंधी वगैरे पसरते आणि लोकांना त्रास होतो आणि त्यामुळे ब्लॉकेज होतात आणि त्यामुळे रोगराई पसरेल. याच्यासाठी ते एक मी नियोजन करणार आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने लाईट्स लावणे, पथदिवे लावणे वार्डामध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी CCTV लावणे हे एक माझं नियोजन आहे आणि ज्या काही प्रशासकीय योजना आहेत त्या योजनाचा एक कट्टा आम्ही आमच्या संपर्क कार्यालयामध्ये खुला करणार आहोत आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलायचं असेल तर महिलांसाठी खास प्रश्नांसाठी स्वतंत्र असे दालन उभं करण्याचं आमचं नियोजन आहे. ताई, लातूरमध्ये सध्याला वाहतूक कोंडी हे सगळ्यात समोर आलेलं एक बाब आहे आणि त्या वाहतूक कोंडीबद्दल आपण प्रभाग क्रमांक 12 किंवा आपलं जे प्रभाग आहे त्याबद्दल जे वाहतूक कोंडी आहे त्याचा निकाल कसं लावणार तुम्ही? हो, वाहतूक कोंडीचा पण आहे प्रश्न. कारण इथे संविधान चौकात वगैरे खूप वाहतूक कोंडी होते आणि त्याचं व्यवस्थित असं नियोजन लावलं, पार्किंगसाठी दुसरीकडे जागा दिली तर तो रस्ता मोकळा होतो आणि वाहतूक कोंडी जास्त होणार नाही आणि त्यासाठी आम्ही नियोजन करणार आहोत. ताई, शेवटचा प्रश्न आपण लातूरच्या जनतेला किंवा आपल्या प्रभागाच्या जनतेला आपण काय आव्हान करणार आणि आपल्यासोबत किती उमेदवार अजून ह्या प्रभागामध्ये थांबले आहेत आणि त्यांचा थोडक्यात परिचय आमच्या चॅनलच्या माध्यमातून.
माझ्यासोबत माझे सहकारी दीपाताई गीते, गणेश गोमसाळे दादा आहेत, मीनाताई साळुंके आहेत आणि मी स्वतः आहे. आमची अशी मस्त अशी टीम बनली आहे, आणि आम्ही खूप मेहनतीनं काम करणार आहोत निवडून येताच. आणि आमचा प्रभाग हा कसा आदर्श प्रभाग बनेल याकडे आमचं लक्ष राहणार आहे. आणि नियोजनबद्ध, पारदर्शक आणि सर्वसमावेशक विकासावर माझा भर राहणार आहे. आणि हे फक्त आश्वासन म्हणून नाही, तर कामाचा विश्वास ठेवून आम्ही काम करणार आहोत. तर हे होते आपले प्रियंकाताई गायकवाड, जे की प्रभाग क्रमांक 12 मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उभे राहिलेले आहेत. एक युवती आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांचा जे राजकारणातील त्यांच्या घरचा वारसा असं त्यांना लाभलेला आहे, ते आपल्यासोबत होते. मी शाजेब कादरी, K5 न्यूज चॅनल, लातूर.